राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी एक गावे आम्ही विठोबा
समोर. आवाज कमी करू. छान. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम.
एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुसर, केला राज्यभार चालायचा, लावणे मृदुंग श्रुती टाळ घोष, लावणे मृदुंग श्रुती टाळ घोष, सेव ब्रह्मरस आवडीने, मोडून या वाटा सूक्ष्म दुसर, केला राज्यभार चालायचा, तुका म्हणे महापातकी पतित, तुका म्हणे महापातकी पतित, ऐशियांचे हित हेरा मात्रे, मोडून या वाटा सूक्ष्म दुसर, केला राज्यभार चालायचा, पांडुरंगा करू प्रथम नमन, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद कृपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मस्तक हे पायावरी, तीर्थराज देहू ही भूमी पवित्र, तिथे नांदतो संत तुका सुपात्र, स्मरणे कयाच्या घडती पुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञान तुकोबाशी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या असं ध्यान लावून सगळे करा म्हणते. विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील 4 चरणांचा नामफल अभंग आपण आज या कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे.
विठ्ठल विठ्ठल आजचा हा जो अभंग आहे तुकाराम महाराज सांगतात एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. म्हणजे आता आम्ही एकच विठ्ठलाचं नामस्मरण करणार आहोत. अनेक देवांचं नामस्मरण करणार नाही, फक्त एकच देव. आणि हा देव भरत असताना, या देवाचं नामस्मरण करत असताना ज्या अनेक वाटा ज्या आम्हाला भुलवतात, वेगवेगळे मार्ग दाखवतात, वेगवेगळ्या मार्गाला घेऊन जातात, मग कोणी बोंधू बाबा असो, कोणी काही असो, अशा सगळ्या वाटा मोडून टाकल्या, त्या बारीक सारीक सगळ्या वाटा मोडून टाकलेल्या आहेत. आणि आता एक फोकट मार्गाने तयार करून दिला आहे की सरळ विठ्ठलाचं नामस्मरण करायचं. आणि हे करत असताना मृदंग, टाळ, वीणा यांचा गजर करायचा. या गजरामध्ये, या वाद्यांमध्ये एवढं कुंभ व्हायचं, रममाण व्हायचंय की ब्रह्मरस सेवन केल्याचा आनंद आम्हाला त्यातून मिळणार आहे. आणि तेव्हा ज्या ज्या लोकांना असं वाटतं की आपले बाप धुतले गेले पाहिजे म्हणून दूरपर्यंत ते जातात, तीर्थयात्रा करतात, वेगवेगळ्या नद्यांमध्ये स्नान करतात, तसं काहीच करण्याची गरज नाही. विठ्ठलाचं नामस्मरण केलं, पांडुरंगाचं नामस्मरण केलं तर कितीही पापी पतित असो, कितीही पापी असो, अशा पापी माणसाचं पाप क्षणार्धात नष्ट होणार आहे, नाहीसे होणार आहे. क्षणार्धात म्हणजे पाप निमित्तेपर्यंत एवढी ताकद या नामस्मरणात आहे, असं तुकोबाराय या अभंगातून सांगतात. विठ्ठल विठ्ठल आज विवेकाची वारी म्हणून जो आपण सप्ताह आपल्या चाळीसगाव नगरीमध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिरात हा सप्ताह आपण आयोजित केलेला आहे. या सप्ताहाची संकल्पना आपले मिशन 500 कोटी लिटरचे संकल्पक मार्गदर्शक माननीय डॉक्टर उत्तम कुमार चव्हाण आणि पाचपाटी टीमची संकल्पना आहे. आणि या संकल्पनेतून आम्हाला या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बंडू पगार, एबी पाटील सर, सुधीर आबा पाटील या सगळ्यांनी यासाठी सहकार्य केलं. आणि गाथा परिवाराचं आम्हाला कीर्तनाचं मार्गदर्शन मिळालंय. हरिभक्त परायण उल्हासदादा पाटील पुण्याहून चाळीसगावमध्ये आले. तब्येत म्हणजे प्रकृती असल्यामुळे ते आले, पण आमचं कौतुक पाहिला ज्यांनी आम्हाला कीर्तनकार म्हणून तयार केलं असे उल्हासदादा पाटील, हरिभक्त परायण विजय महाराज भोईकर यांनी आम्हाला तयार केले. तर त्याचबरोबर चाळीसगाव सांस्कृतिक मंडळ, मराठा सेवा संघ, श्री संत आदिशक्ती मुक्ताई मुलींची वारकरी संस्था, जे मुलींचं आपण यांनी एवढं तन्मय केले, एवढं पंचवटी म्हटले. तर या त्याचबरोबर सप्तशृंगी महिला भजनी मंडळ, माऊली भजनी मंडळ, जय बाबाजी चौक, जिजाऊ ब्रिगेड यासारख्या अनेकांचा सहयोग या सप्ताहासाठी लाभलेला आहे. आणि हा सप्ताह साजरा करत असताना अनेकांनी सहकार्य पण केलेले आहे. जसं आमचे रवींद्र भोपाटी यांची संस्था आहे हरिभक्त परायण सुनीताताई महाराज यांनी या मुलींचं संगोपन करतात, त्यांना शिकवतात, एवढं ट्रेन करतात. तर विनामूल्य यांची सेवा आहे, कीर्तनकारांची सेवा विनामूल्य. या मुलींना नियाण करण्यासाठी सन्माननीय उमाकांत ठाकूर सर यांनी त्यांची व्यवस्था केलेली आहे, जबाबदारी विनामूल्य. तर असे अनेक जण आहेत. आणि त्याचबरोबर यासाठी, या सप्ताहासाठी, हा सप्ताह साजरा होण्यासाठी अनेकांनी आपापल्या परीने योगदान दिलेले. तर असे सर्वजण आता आपले साऊंड सिस्टमचे दादा आपल्याकडे आवाज व्यवस्थित होत होत आहेत. आमचे मृदुंगाचार्य काय नाव आहे, मीना प्रिया दिदी छान मृदुंग वाजवते.
एवढ्या कमी वेळात इतका छान मृदुंग वाजवते. पूर्ण कल्पना. नंतर गायना डायरेक्टर तिथे नाव काय मोहिनी दिदी आणि या एवढ्या छोट्या छोट्या मुली, या मुली शाळाही करतात आणि शिक्षणही घेत आहेत आणि आपल्या रवींद्र महाराज त्यांच्यासाठी मेहनत घेत आहेत. एवढं चांगल्या प्रकारे एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरण शाळेमध्ये तयार होतोय. आम्ही इथे 2-3 मीटिंग घेतल्या. या मीटिंगमध्ये महिलांनी असं सांगितलं आम्हाला की सर एवढं जर आपण पवित्र भावनेने इथे गेलं तर आपलं चाळीसगाव आपण प्रति पंढरपूर करू शकतो. जोरदार टाळ्या अशा महिला. तर अशा सगळ्यांचं योगदान इथे आहे. अशा योगदानाबद्दल अशा सर्वांचं आणि तुम्ही सर्वजण इथे आम्हाला ऐकायला आले, आम्हाला प्रोत्साहन द्यायला आले, त्याबद्दल आपले सर्वांचे स्वागत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुष्कर, केला राज्यभार चालायचा. अभंगाच्या पहिल्याच चरणात तुकाराम महाराजांनी सांगितलंय की आम्ही एकाच विठ्ठलाचं नामस्मरण करणार. आम्ही म्हणजे त्यांनी सगळे लढतीचे जेवढे आहेत तेवढे यांच्या वतीने सांगितलेले आहे. एकट्या तुकाराम महाराजांनी नाही सांगितलं, सगळ्यांच्या वतीने सांगितले. आणि अनेक आपले काम नाही आता. आता म्हणजे त्यांच्या वेळेस तुकाराम महाराज 400 वर्ष पूर्वी होऊन गेले आणि ज्या वेळेस त्यांनी हे सांगितलं म्हणजे आता आणि इथून पुढे आता इतरांचं काम नाही. आमच्यावर कोणी बळजबरी पण करायची नाही. आता यांचं काम नाही. आणि ज्या ज्या सूक्ष्म वाटा आहे विठ्ठलाचं नामस्मरण करू देण्यामध्ये ज्या आडकाठी आणतात अशा सगळ्या वाटा आम्ही आता मोडून टाकलेल्या आहे. असं एक सगळ्या पुढे येणाऱ्या पिढ्यांना सांगितलं की अशा वाटा आम्ही मोडून टाकलेल्या आहे आणि तुमच्यासाठी आम्ही एक राजमार्ग तयार करून दिलेला आहे. असं तुकाराम महाराजांनी सगळ्या जनतेला, सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलंय की तुम्हाला आता विचारांची गरज आहे. आणि हे सांगण्यासाठी आपण तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी झाले हा अधिकार जेव्हा त्यांना मिळाला तर हा कशामुळे मिळाला ते आपण बघणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. त्यांच्या अगोदर 400 वर्ष आपण जर बघितलं म्हणजे आजपासून 800 वर्षापूर्वी तर संत नामदेव महाराज होते. संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ लावली, मुहूर्तमेढ रोवली. नामदेव महाराज 5-6 वर्षाचे होते तेव्हापासून त्यांच्या गावात मंदिरामध्ये जायचे. त्या मंदिराचा पुजारी होता परसा भागवत. हा परसा भागवत वेगवेगळे पुराणाबद्दल सांगायचा, देवदेवतांच्या कथा सांगायचा. आणि या कथा सांगत असताना हा छोटासा नामदेव त्या कथा ऐकायचा, मन लावून ऐकायचा आणि त्यातून अनेक प्रश्न विचारायचे. असे काही प्रश्न विचारायचे की हे परिसा भागवत विरुद्ध होऊन जायचं. कारण त्या स्टोऱ्या ज्या होत्या इकडून तिकडून जमा केलेल्या स्टोऱ्या होत्या तर त्यावर आधारित कोणतंच काही नव्हतं. आणि म्हणून परिसा भागवत वारंवार सांगायला तुला काय करायचं शूद्राला, तू कशाला शूद्र इथे करतो, कशाला शूद्र लुडबुड करतो. अशा पद्धतीने हिरवण्याची वागणूक नामदेवांना जेव्हा मिळायला लागली नामदेव विचार करायचे की यार मी शूद्र, मी अपवित्र आणि अपवित्र असं कसं काय होतंय. त्यांनी विचार केला. नामदेव महाराज म्हणतात नाना वर्ण बाबा उनका एक वर्ण भूत तुम कहा मन मैं कहा सूत. अरे नाना जातीच्या विविध जातीच्या गायी आहेत, विविध रंगांच्या गायी आहेत आणि या सगळ्या गायींचं दूध एकाच रंगाचं म्हणजे पांढऱ्या रंगाचं. जर देवाने असं केलेलं आहे निर्माण तर तू कशाचा ब्राह्मण मी कशाचा शूद्र, तर असं नाही चालणार.
असं विचार नामदेव करायचे आणि विचारणा करायचे. असं करत असताना वारंवार त्यांना अडचणी यायला लागल्या. आणि नामदेव विचार करायला लागले की देवाच्या याच्यात कसं काय, तुम्ही जर विचार केला तुम्हाला आता ह्या गोष्टी काही लोकांना पटणार नाही. पण तुम्ही बघा, मंदिर कोण बांधतं? कारागीर बांधतात, सामान्य कारागीर. हे मंदिर बांधतात, मंदिराला कलर पण देतं, शूद्र देतात, सामान्य लोक देतात. ती मूर्ती कोण बनवतं? शूद्र बनवतात, सामान्य लोक बनवतात. आणि ज्या वेळेस हे सगळं उभं राहतं त्यावेळेस पूजा करायला बसतो ना, आपल्याला म्हणतो हात लावायचा, तो मध्ये नाव आहे. जे बांधतात त्यांना सुद्धा बाहेर, ज्यांनी कलर दिला त्या जागेला, त्या आवाराला, त्या मंदिराला, त्याला बाहेर. असं त्यावेळेस होतं. असं आतापर्यंत वयात चालतंय. आपण राम मंदिरात पाहिले, अनेकांनी जीव दिले, प्राण दिले. ज्यांनी प्राण दिले, जीव दिले ते बाहेर, आणि त्या ट्रस्ट मध्ये दुसरेच, आणि दुसऱ्यांनी त्यांनीच घोटाळा करून टाकला, एवढा मोठा सगळा निधी मंजूर केला. तर असं सगळं चालायचं. हे नामदेवांना फटकायचं. मग नामदेवांनी अभ्यास करून द्यावा. आणि त्यांना लक्षात आलं की जे वेद व्यास आहे, महर्षी व्यास, ज्यांनी महाभारत लिहिली, आणि महाभारतामध्ये त्यांनी गीता लिहिली, संस्कृतमध्ये एवढं सगळं वाङ्मय त्यांनी तयार केलं. हे तयार झाल्यानंतर त्यावेळेच्या धर्मठगांनी, धर्ममार्तंडांनी व्यासाला बंदी घातली की तुम्हाला हे वाचायची बंदी आहे. मनुस्मृतीनुसार संस्कृत वाचायची नाही, शूद्रांनी वाचायची नाही. वास्तविक व्यास पाराशर ऋषीचे पुत्र, आणि आई त्यांची मत्स्यगंधा, तेवढ्यावर त्यांना शूद्र ठेवलं. काही टेन्शन झाले आले सगळे लोक, परेशान होऊन गेलेले. आपण भजन मध्ये आलो, विठ्ठल विठ्ठल, थोडा हास्य ठेवा. तणावात बसू नका. हे प्रबोधन आता कीर्तन आहे, हा करमणुकीचा कार्यक्रम नाही, हे प्रबोधन आहे. आणि आम्ही तो वेळ टाकतोय, गेल्या 6-7 वर्षापासून आम्ही वेळ टाकतोय. गावोगावी आम्ही पाण्याच्या बाबतीत लोकांना साक्षर केले. आता हे ज्ञान आहे, याच्या बाबतीत साक्षर करायचे, खरं माहिती काय हे सांगायचे. आणि हे सांगण्यासाठी आम्ही नामदेवांनी जेव्हा व्यासाचा अभ्यास केला, व्यासांना जेव्हा हे गिरवलं गेलं, व्यास नारदाकडे गेले. नारदाला म्हणजे नारद तुम्ही काय मला शूद्र ठरवला, मी गेलो मला वाचणार नाही, हा काय प्रकार? नारद म्हणजे जाऊ तू याच्याकडे नादी लागलो, तू भागवत धर्म स्थापन कर आणि तुझा भगवा झेंडा तयार कर आणि प्रचार करत होता. व्यासाने तो प्रचार केला. आणि मग नामदेवांनी मी ठरवलं की ठीक आहे, आता व्यासाने जो धर्म स्थापन केलेला आहे भागवत धर्म, आपण तो स्वीकारायचा. आणि सगळ्यांना जे सांगितलं, आम्हा सापडले धर्म करू भागवत धर्म. भागवत धर्म स्वीकारला, भगवा झेंडा ठरला. आणि मग आता देव कोणता बसावा हा प्रश्न आला. मग देवांचा अभ्यास सुरू केला नामदेवांनी. पहिला देवांचा राजा इंद्राचा अभ्यास केला. इंद्र घ्यावा का? इंद्राच्या काही गोष्टी लक्षात आल्या की हा इंद्र स्वर्गात राहतो. आपल्याला लोकांना तो त्या पुराणामध्ये सांगितलं स्वर्गाचं फार मोठं आकर्षण आपल्याला दाखवलंय ना, सगळं सुख आहे स्वर्गामध्ये असं आपल्याला सांगतात. नामदेव विचार करतात एवढे सुख स्वर्गात आहे, इंद्र पृथ्वीवर येतो का बरं? आणि येतो तर कशाला? सगळ्या उतावळ्या करायला येतो. गौतम ऋषीच्या पत्नीवर त्याची वाईट नजर होती. गौतम ऋषी बाहेर गेले, त्यांचा वेश घेऊन तो तिच्याजवळ गेला. गौतम ऋषींना कळलं, तो तर पळून गेला. गौतम ऋषींनी त्यांच्या पत्नीला शाप दिला, तू शिळावून पडशील. शिळावून गेली. हे कोणाची उपद्रव? इंद्राची. अशा अनेक गोष्टी होत्या इंद्राच्या. नंतर मग इंद्राचा अजून एक बघितलं, याला संतापी भाग आहे. श्रीकृष्ण गोकुळामध्ये सगळ्या लीला करत असताना श्रीकृष्णावर सगळ्या गोकुळाचा भरोसा बसला. गोकुळात ते लोक वर्षातून एकदा गोवर्धनची इंद्राची पूजा करायची. वर्षातून एकदा
इंद्राला खुश करण्यासाठी, इंद्राला प्रसन्न करण्यासाठी श्रीकृष्ण सांगितलं, अरे येत काय पूजा करतात, हा आपल्याला काय देतो? गोवर्धनवर आपल्या गाई चरतात, त्या गाई चरतात, मोठ्या होतात, तिचे बछडे चरतात, आपल्याला दूध दुग्ध मिळतं, आपल्याला धन मिळतं. गोवर्धनची पूजा करतात. त्या वर्षी त्यांनी इंद्राची पूजा न करता गोवर्धनची पूजा केली. इंद्राला कळलं, अरे आपलं भक्त मंडळ तर तिकडे गेलं, आता यांना तर ठिकाणावर आलं पाहिजे. असं जर चाललं तर सगळे लोक आपल्याला नाटक लागतील. आणि म्हणून इंद्र कोपला, इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला, गोकुळातली बरीचशी घरं पडली, बरीच घरं गळायला लागली, लोक काही माग सगळे श्रीकृष्णाकडे पळत आले. अरे म्हटले, का ना काय तुझं ऐकलं? आणि हा इंद्र अजिबात ऐकत नाही, काय पाऊसच पाऊस आहे. श्रीकृष्ण म्हटला, काय घालायचं, सगळे एकत्र आहे, सगळे एकत्र येऊन आपण काय करू? म्हणे गोवर्धन. आता गोवर्धन उचलला शक्य नसेल आपल्याला, आता विज्ञानाचे लोक आहेत आपण, आपल्याला तरी बरोबर पटत नाही, पण आपण लहानपणापासून हे पण शिकलोय, प्रयत्न वाळूच्याकडे रगडीतात ते जरी पाहिजे, वळून सुद्धा ते करू शकतं प्रयत्न केला तर, उचलला असेल. आणि मग कृष्ण म्हटलं की मी मध्यभागी उभा आहे, फक्त आजूबाजू काय करा. आणि बघा कृष्णाने फक्त एक करंगळी लावली, सगळ्यांनी काट्या लावल्या, गोवर्धन उचलून घेतलं आणि गोवर्धनने त्यांचं रक्षण केलं. कृष्ण इंद्र पाऊस पाडून पाडून थकून गेला. शेवटी इंद्राने माघा घेतली, विजय झाला जनतेचा. म्हणून आम्ही घोषणा देतो, मालक मालक जनताच मालक, द्याना झाला. आणि आपण मालक होती बसलेली, काय हरकत मी तुला येते, मालक मालक जनताच मालक. जनता मालक आहे. लोकशाहीमध्ये मालक आहे. श्रीकृष्णाने इंद्राला सांगितलं होतं, स्वर्गाला इंद्राला, की आम्ही मालक आहोत आमच्या इथे, आम्ही हे आश्चर्य करू शकतो, तुला आम्ही घाबरणार नाही. इंद्राने मागा घेतली. असा इंद्र म्हणायचा का? नामदेव म्हटले, नामदेव म्हटले जाऊ द्या, हा इंद्र नव्हता. मग नामदेवांनी शिवशंकर जे आहेत महादेवाकडे पाहिलं. महादेवाने एका राजा श्रीयाळ आणि चांगुणा राणीची परीक्षा घेतली. राजा श्रीयाळ चांगुणा राणी एक सुखी राजा होता, प्रजा सुखी होती, नावारूपाला आलेला चांगला माणूस. त्याच्याकडे गेले परीक्षा पाहिजे. काय परीक्षा पाहिजे तर म्हटले, आम्हाला तुझ्याकडे भोजन पाहिजे. तो म्हटला, अरे बा या ना, चांगले 50-60 लोक घेऊन गेले, करा म्हणे भोजन. म्हणजे म्हणे नाही, असं भोजन नाही पाहिजे. म्हणे मग तुझ्या मुलाला कापायचं म्हणतो तू आणि तुझ्या राणीने, त्याचे तुकडे तुकडे करायचे, कापायचं, चिरायचं त्याला, त्याचं डोकं उकळा तर कुठायचं. बघा एकूच एक मुलगा, आणि असं सगळं सांगितलं. आणि हे करत असताना डोळ्यात पाणी सुद्धा यायला नको. असं जर केलं तरच आम्ही तुझ्याकडे जेवू, नाहीतर आम्ही बिना जेवणाचे करत. असा सगळा प्रकार केला. मग त्या राजाने केलं, मग तो खुश झाले आणि पुन्हा तो मुलगा उठवला. अशी सगळी ती स्टोरी आहे पुराणांमध्ये. पण नामदेव महाराज म्हणजे असा सुद्धा देव आपल्याला नको, इतकी कठोर परीक्षा पाहणारा देव नको. नंतर अत्रि मुनीची पत्नी सती अनुसया, तिचं पावित्र्य वाढलं, तिच्या पावित्र्याचं ते सगळीकडे कळलं, तिची ख्याती झाली. म्हणून तिन्ही देवांच्या प्रिय पत्नी सगळ्या देवींना तिच्या आसऱ्या वाटायला लागली. अरे ती काही देव पाठवले तिची परीक्षा पाहायला. देव आले. देव आल्यानंतर अत्रि नाही घरी, अनुसयाकडे ते जेवणाची अपेक्षा करतात. ती म्हणजे चालेल जेवू. वरून आणखी काय सांगितलं, विवश वाढायचं. एकच पुरुषांचं काय स्टोऱ्या लिहिलेल्या, काय काय सांगितलेलं. मग ते तिच्या तेजाने म्हणे त्यांना बाळ केले. मग या देवी तपास करत गेल्या, त्या आपले देव इकडे गेले होते. मग आणखी त्या गेल्या, अनुसयाने आणखी त्यांना पाठीमागलं, उलक्षण पडलं, पुन्हा देव करून टाकलं. नामदेव म्हणजे असे परीक्षा पाहणारे सुद्धा देव आपल्याला नको. मग नामदेवांच्या वाचनात आलं की फक्त कुंडली जो आहे, बायकोचा ऐकून आई वडिलांना त्रास दिला, खूप छळला. त्याच्यावर त्याला कळलं
की अरे आई वडीलच गेले, कुठेच देव शोधायला जायची गरज नाही. तुम्ही सगळ्या पोत्या पुराण बघा, सगळ्या पोत्या पुराणामध्ये दान द्या, दक्षिणा द्या, हे द्या, पुण्य कमवल्या, हे करा, हे करा. पण वारकरी संप्रदाय एक पुण्य कमवायचं आई वडिलांची सेवा. नामदेवांनी पाहिलं पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय आणि याची भक्ती पांडुरंगाला वाटतं की आपला भक्त आपल्या बरेच जाऊन भेटला नाही, हा कुठे गेला याला बघायला जातो नाही, ते करा देव कोणता असतात. पण पांडुरंग स्वतः भेटायला आला. पुंडलिक तिथे आई वडिलांची सेवा करताना एवढा तल्लीन झाला विठ्ठलाने आवाज दिला, अरे पुंडलिका मी आलो रे तुला भेटायला. म्हणे देवा आई वडिलांची सेवा होईपर्यंत अजिबात बोलायचं नाही. मग तोपर्यंत मी काय करू, एक मीठ घेतली फेकली, म्हणजे देव त्याच्यावर बसून उभा आणि देव त्या विटेवर भक्ताने केलेल्या विटेवर अगदी आनंदाने उभा आहे आणि उभा राहून कमरेवर हात ठेवून भक्ताचं कौतुक पाहतो. आणि असं 28 युगांपासून उभा आहे, हात खालतानी 28 युगांपासून भक्ताचं कौतुक पाहता उभा आहे. हे जेव्हा वाचलं नामदेवांनी आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण विठ्ठल बदलायचा आणि विठ्ठलाचं नामस्मरण करायचं. भागवत धर्म आणि देव होता विठ्ठल. सिंपियाचा पोर एक खेळियातो नामा, सिंपियाचा पोर एक खेळियातो नामा, सिंपियाचा पोर एक खेळियातो नामा. नामदेव महाराज शिंपियाचा पोर खेळियातो नामा, त्याने विठ्ठल बसवंत केला आहे, विठ्ठल स्वीकारला ते. आणि लोकांना विठ्ठलाचा महिमा सांगत असताना मग आता काय झालं, विठ्ठल स्वीकारला, धर्म सापडला, भागवत धर्म, देव मिळाला, झेंडा मिळाला, भगवा झेंडा. आता विचार प्रणाली काय असा, मग विचार प्रणाली अशी ठरवली की कोणालाही तुच्छ मानायचं नाही, सर्व समान, सर्व सारखे. आणि मग सगळ्या जाती ज्या ज्या कोणी शूद्र म्हणून अशा सगळ्या शूद्रांनी यायचं. धर्म मागणारा नाही तर तुमचे देव आणि तुमचे देवळं तुमच्या जवळ ठेवा. आता आम्हाला आमचा देव सापडला, आम्ही सगळे विठ्ठलाची पूजा करणार, विठ्ठलाजवळ येणार आणि सगळे विठ्ठलाकडे यायला लागले. आणि सगळ्यांनी एका व्यासपीठावर एकमेकाच्या पाया पडायच्या, एकमेकाला लोटांगण घालायचं, जातीपाती विसरायच्या असं ठरवून जातीपाती विसरून एकमेकाच्या पाया पडायच्या ही विचारधारा तयार केली. आणि सगळ्यांना हे सांगितलं आणि इतरांना निश्चित सांगितले तुमचे देव आता तुमच्या जवळ, आमचा देव आता विठ्ठल ठरलेला आहे. आणि म्हणून जेव्हा परकीयांची आक्रमण झाली, मुस्लिमांची आक्रमण झाली की ज्यांनी लुटालूट केली, मंदिरं लुटले गेले, पण सामान्य जनतेला ती मंदिरं आपली वाटलीच नाही, त्यामुळे ती मंदिरं लुटल्या गेली. सामान्य जनता मात्र इकडे विठ्ठल भक्तीची होती. तर नामदेवांनी ही जी क्रांती केली, ही क्रांती करत असताना त्यांनी हे ठरवलं की आता गावोगावी भक्ती मंडळ तयार करायचे. भक्ती मंडळ तयार केले. भक्ती मंडळ सुद्धा कसे तयार झाले की तुम्ही लोकांनी यायचं. नामदेवांबरोबर त्यावेळेस 24 संत होते, 24 संत अभंग तयार करायचे. या अभंगांना चाली लावल्या जायचं आणि त्या चाली लावून भक्ती मंडळांना गावोगावी पुरवल्या जायचं. आणि भक्ती मंडळ असं मांडी घालून बसायचं. कोणी टाळ वाजवायचे, कोणी गायचं, कोणी मृदुंग वाजवायचं. एकत्र बसून समानतेने, असं काहीच नव्हतं गायतो म्हणून मी फार मोठा माणूस आहे, मला वाचता येतं म्हणून मी मोठा आहे, कोणी म्हणतं मला टाळ वाजता येतं मी वयाने मोठा आहे म्हणून मी मोठा आहे, असं नाही. सगळे समान पातळीवर सगळे बसवले, ही शिकवण दिली. आणि मग यांना प्रोत्साहित करण्यासाठी अशी कीर्तन आरंभ, आणि कीर्तन आरंभ म्हणून विचारांचं प्रबोधन केलं आणि सांगितलं निक्षून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावले, नाचू कीर्तनाचे रंगी
मस्त दिदीने मुद्दाम केलं, जोरदार टाळ्या दिली. नामदेवांनी सांगितलं आता आम्ही वारकरी संप्रदाय बनवला, आमची ही विचारधारा आहे आणि आम्ही आता टाळ वाजवत आणि भक्ती करतच नाही बसणार आणि काय करणार आहोत, ज्ञान दीप लावणार आहोत. कुठे लावणार आहोत? नुसतं आपल्या गावात नाही, जगात ज्ञान दीप लावणार आहोत. आणि म्हणून वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची पताका नामदेवांनी देशभर पताका फिरवली. तर असे हे नामदेव महाराज तुकाराम महाराजांच्या अगोदर 400 वर्ष झालेले होते आणि या नामदेवांची प्रेरणा तुकाराम महाराज म्हणतात मला मिळाली. आणि तुकाराम महाराज म्हणतात नामदेवे केले स्वप्ना माझी लागे, सवय पांडुरंग येऊ द्या. नामदेवे केले स्वप्न माझी लागे, सवय पांडुरंग येऊ द्या. सांगितले काम करावे पवित्र, वावगे निमित्त बोलू नको. तुकाराम महाराजांना स्वप्नात येऊन पांडुरंगासोबत आले आणि सांगितलं की बाबा रे तू कवित्व कर आणि कोणतंच वेगळं काही कारण मला सांगू नको. आणि मग तुकाराम महाराजांना प्रेरणा मिळाली आणि तुकाराम महाराज या वारकरी संप्रदायामध्ये जोरदार त्यांनी लोकांचं प्रबोधन केलं. प्रबोधन करून लोकांना शहाणं केलं. एवढंच नाही, लोकांना धीर दिला, लोकांना डेरिंग दिली. अशा पद्धतीने या वारकरी संप्रदायाची पताका याचा कळस तुकाराम महाराजांनी उभा केला. विठ्ठल विठ्ठल. हा वारकरी संप्रदायाचा थोडक्यात इतिहास आणि याची पार्श्वभूमी मी सांगितली. इतिहास फार मोठा आहे. त्या सगळ्या संतांचं योगदान एवढे आजीवन त्यांनी लोकांच्या प्रबोधनासाठी खर्च केले. संपूर्ण जीवन आणि सगळ्या संतांना प्रचंड त्रास झाला. एवढंच नाही, जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे. आणि तेव्हा हा खरा संप्रदाय उभा राहिलेला आहे. आणि हा संप्रदाय उभा राहिल्यानंतर तुकाराम महाराज सगळ्यांना या संप्रदायाचं महत्व सांगत असताना वेळोवेळी विठ्ठलाचं महत्व लोकांना सांगितलं. विठ्ठल कसा आहे तर विठ्ठल हा भक्तांना जीव लावणार आहे. विठ्ठल समचरण उभा आहे, कोणावरही रागवत नाही. त्याचा पवित्र असा बाण मारण्याचा नाही, शस्त्र चालवण्याचा नाहीये, समचरण आहे, आनंदी आहे. कोणावर विठ्ठलाला तुम्ही विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, विठू म्हणा, कोणी काळ्या म्हणतं, कोणी चोरही म्हटलंय, पण विठ्ठल कुणावरही रागावलेला नाही. सगळ्यांवर सारखंच प्रेम विठ्ठलाचं आहे. आणि म्हणून म्हटलं जातं विठू माझा लेकूरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. विठ्ठल गडी सडी बरं
विठू माझा लेकुरवाळा सगळे गोपाळांचा मेळा सगळे संत नागा खांद्यावर आहे सगळ्यांना असं म्हणता येऊ नये की भक्तांना नागा खांद्यावर घेतो मग या भक्तांना सगळ्या महाराष्ट्रावर भक्त बसवलेले सगळ्यांना आकर्षण माय वशिण्याचं अप्रूप आता काही वाटत नाही पहिल्याने माय वशी वर्ष तुम्ही एकदा जायचं काही वर्ष किती वर्ष जाते नव्हती माय आता रोज फोनवर बोलणं आहे चर्चा आहे पण वर्ष एकदा ज्यावेळेस जायचे त्याची अप्रूप होती ती गोडी होती त्याच पद्धतीने भक्त सुद्धा वर्षातून एकदा आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात आणि म्हणतात माझे माहेर पंढरी आले भिवरे जरी माझे माहेर पंढरी आले भिवरे जाते बापा आणि आई माझी विठ्ठल रखुमाई बाप आणि आई आमची विठ्ठल रखुमाई एवढं प्रेमाने भक्त आलेलं असायचं आणि भक्त पंढरपूरला जायचं असं अव्याहत 800 वर्षापासून चालू आहे आजही चालू लक्षात घ्या किती लोक जातात 30-35 लाख लोक पंढरपूरला जातात दिंड्या वाऱ्या निघतात पांडुरंगाचं गुणगान करत जातात भजन म्हणत जातात आणि एवढं शिस्तबद्ध तुम्ही आता सगळे आपण इथे बसलेले कोणी 50 वर्षाचे कोणी 60 वर्षाचे कोणी 40 वर्षाचे तरी आहे लहानपणापासून आपण ऐकतोय कुठे चेंद्रचिंद्र ऐकली का कोणाचा विनयभंग ऐकला का चोऱ्या झाल्या पंढरपूरला असं कुठे ऐकलं का इतकं शिस्तबद्ध नाहीतर इथे जमा होतात कुठेतरी काय कुंभमेळ्याच्या नावाने दरवर्षी कितीतरी चेपडून मरून जातात ते शिस्त ही वारकरी संप्रदायाची खासियत एवढे लोक जातात आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांना आई बाबाला भेटण्याचा आनंद होतो विठ्ठल रखुमाईला भेटतात माहेरी आल्याचा आनंद होतो आणि ते ज्या वेळेस घरी येतात आता वारकरी संप्रदायाची ही पण एक खासियत आहे बरं का 24 तास तुम्ही नामस्मरण आणि हे करत बसू नका तुमचे काम धंदे करा तुमच्या कामात जमेल तेव्हा नामस्मरण करा नाव घ्या कोणतेच तिळे लावून फिरू नका पोत्या वाचू नका काहीच करू नका नामस्मरण करा आणि म्हणून आपल्या सावता महाराजाला शेती करता कांदा मुळा भाजी अवघी विकावाई माझी सावता महाराजांना तिथे दिसत तर अशा पद्धतीने शेतामध्ये काम करताना भक्तांना विठ्ठल रखुमाई जाणवतात जरी स्थळी सगळीकडे तर हा आनंद हा लौकिक ज्या वेळेस मिळाला त्यावेळेस कारण देव करण्यासाठी कोणी आपल्याला सांगावं कोणी येतो भव्य कपडे घालतो कोणी दाढी वाढून येतो कोणी ते टिळा लावतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात टोपी टिळा माळा देवाचं गवाळ पोटासाठी वावगं देत असते पोटासाठी फिरतात लोक याच्यात काही देव नसतो देव नाही ते यांच्या बोलण्यामध्ये तर देव पुढे नामस्मरणात आहे म्हणून तुकाराम महाराज सगळ्यांच्या वतीने सांगतात पहिल्या चरणात एक राहू आणि विठोबाचे नाव एक राहू आणि विठोबाचे नाव एक राहू आणि विठोबाचे नाव एक राहू आणि विठोबाचे नाव
काम नाही आता, असं त्यांनी केव्हा सांगितलं. आणि आपण आज आपल्याला हा अनुभव घ्यावा लागतोय. त्यांनी जर तेव्हापासून असं तयार करून ठेवलंय, आपण जर ते शिकलो असतो तर आज आपण माझ्या बंधुभावांना बळी पडलो नसतो. कॅप्टन खरा किती लोकांच्या घरात घुसून गेला. कॅप्टन खरा नाव कॅप्टन. नाशिकमध्ये काही दूर जायची गरज नाही. काय नीच धंदे देवाच्या नावाने. तो तर जाऊ द्या, एक मोठा जल सारे समस्या का आपल्या खेळगावमध्ये आलो. किती लोक तुमच्यापैकी पण गेलो होतं का? गेलो काय फायदा झाला? काय फायदा झाला? अरे ज्यांनी आणलं ते मोठा त्यांचं बी फळ भेटलं आणि तुम्ही गेले एक मोठा जल करायला. असं कधी होईल का? प्रयत्नवाद शिकला पाहिजे. एक मोठा जल सारे समस्या का. आता जो कोणी हाजरताना दिसेल तुम्हाला त्यालाही सांगायचं, तुझं एक मोठा जल म्हणत असेल ना, तुझे सगळे उद्योग धंदे बंद करत उद्यापासून एक मोठा जल टाकत करत बसतो. म्हणजे आपल्या सगळ्या मुलाबाळांना उलटे धंदे लावायचे. म्हणजे ते काय बेल चिकटावा म्हणजे मतलब चिकटावा पोरग पहिले काय सांगता तुम्ही. तर प्रयत्नवादी राहिलं पाहिजे आपण. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कोणतेच मुहूर्त पाहिले नाही. उलट त्याला आजही अमावस्येला काय म्हटलं जातं, अशुभ मानलं जातं. महाराजांनी अमावस्येच्या रात्री हल्ले गेलेले. एवढं स्वराज्य, पवित्र स्वराज्य, जनतेचं स्वराज्य, जनतेचं राज्य निर्माण केलं महाराजांनी. 400 वर्षापूर्वी प्रयोग करून दाखवला. आणि आपण आजही एक मोठा जन सारी समस्या का घेऊन येतो. तो एक बाबा येतो शिक्या वाचतो. अरे आज विज्ञानिक या संतांनी आजच्या युगामध्ये, मध्ययुग जे होतं, तुकाराम महाराज मध्ययुगात झाले, नामदेव महाराज मध्ययुगात झाले. आणि या मध्ययुगाला, भारताच्या मध्ययुगाला इतिहासात अंधार युग म्हटलंय. का झालंय अंधार युग? कारण आपल्याकडे महिला शिकलेल्या होत्या, प्रगल्भ होत्या, खूप होत्या. मुस्लिम हल्ले या व्हायला लागले. मुस्लिम सत्ता दिली. स्त्रियांना पळून नेणं, बलात्कार करणं, अत्याचार करणं सुरू झालं. आणि मग स्त्रियांचं बाहेर जाणं येणं बंद करून टाकलं. तिथलं शिक्षण बंद करून टाकलं. आणि स्त्रियांना घराच्या चांगल्या कोपऱ्यामध्ये तिथं स्थान राहायचं. लांब लांब घर राहायचे, एक तारी घर राहायचं. आणि मागच्या खोलीमध्ये तिथं चुलीचं घर राहायचं. आणि तिथं तो धूर व्हायला, ते धूर फुकत बसायच्या. बऱ्याच स्त्रिया टीव्हीने चेहरे मिळाल्या. आणि आई तर शिकलेली नाही तर पुढची पिढी शिकलेली नाही, दूरदृष्टीच नाही, अज्ञानातून शोषण झालं. हे सगळं झालं. आणि अशा युगामध्ये, मध्ययुगात नामदेव महाराज, तुकाराम महाराज लोकांना विज्ञानाच्या धडे देतात. आणि आज विज्ञान युगामध्ये आपण लोक अज्ञानाच्या धडे फिरून राहिलो. हे आपलं दुर्भाग्य आहे. आणि निदान आपण तरी, तुम्ही आपण सगळे हुशार बघ, वारकरी संप्रदायाच्या या स्टेजवर आपण आलेले, निदान आपण तरी इथून ठरवलं पाहिजे की आम्ही वारकरी संप्रदायात, आम्ही या कोणत्याही अंधश्रद्धांना थारा देणार नाही. कुठल्या तीर्थक्षेत्र, कुठल्याच काही नाही. आपलं तीर्थ फक्त पंढरपूर, कुठे काही नाही. आणि आपल्या देव आई वडील, काही कोणाची पूजा अर्चा करायची गरज नाही. या सगळ्या गोष्टी जर आपण स्वीकारल्या तर आपल्याला दुःखाचं काही कारण नाही. तर आपल्याला दुःख होणारच नाही, आपण दुःखले जाणारच नाही. तर अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला ठरवावं लागेल, ठरवून घ्यावं लागेल. आपण किती भाग्यवान आहोत की आपण वारकरी संप्रदायाच्या या स्टेजवर आलेलो आहोत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करूनही म्हणते साहेब. ऐसे कैसे झाले बंधू, ऐसे कैसे झाले खराब सापडला ना, तेव्हापासून पोलीस जेव्हा मागे लागले, एका महिन्यात 40 बंधू पकडले. एका महिन्यात ती टाकून
कोणी युनिव्हर्सिटीमध्ये, कोणी कुठे दवाखान्यांमध्ये काय 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 चाललेलं आहे. तर हे बोंधू एवढे आणि सगळ्या विषयांचे सोहळे बघतात. सगळं गले लट्ट, सगळं पैसा पाहिजे प्रचंड. असे कधी साधू आणि संत नसतात. साधू संत कसे असतात? सोशी जगाचे आघात, जगी तोची संत. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. तो जगाचे आघात शोधे तो संत. हे सगळे विषय भोगतील हे संत कसे काय होऊ शकतील? आणि आपण यांना अजिबात संत म्हणायचं नाही, आशाच्या पायात पडायचं नाही, आशाचे भजन कीर्तन ऐकायला जायचं, त्याचे अभंग ऐकायला जायची गरज नाही. कोणाचे ऐकायचं? संतांचं. तिथे संत आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करायचे नाही जीव, आणि ते आपल्याला शिकायचंय. त्यानंतर आपल्याला एक दृष्टांत सांगतो. एक पाटील होते, पाटील सदन होते, आणि पाटील म्हटला म्हणजे हुशार माणूस असतो, कारण एवढं गाव सांभाळायचं असतं. वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे लोक पाटील सांभाळतात, हुशार पाटील होते. मग त्याच्या गावात आहे ब्राह्मण, तो काशीला आहे. काशीहून अशी मंत्र शिकून आला, चांगला महिनाभर आला. आला घरी गेला, भेटला. दुसऱ्या दिवशी सकाळीच फ्रेश होऊन पाटलाकडे आला. म्हटलं पाटील, तुमच्याकडे पूजा मांडायची. म्हणे का बरं? म्हणजे तुमच्या सगळ्या पितरांना सद्गती द्यायची, म्हणजे स्वर्गामध्ये खुश झाले पाहिजे. म्हणजे अरे वा, सगळं खुश का? म्हणजे एकदम. मग काय करावं लागेल? म्हणजे आपल्याला पूजा करावं लागेल, दिवसभर पूजा करावं लागेल. अरे वा, म्हणे मग काय आणावं लागेल? काय म्हणे कधी सगळं घेऊन येईल. चालेल, मग कधी करायचं, काय करायचं, तारीख वेळ सगळं ठरलं. पाटील तयार, पाटील बाईला सांगितलं तयार राह, पूजा आहे आपली उद्यापासून. आले ब्राह्मण, पाटील पाटीलबाई सकाळपासून पूजा चालली, अशी पूजा संध्याकाळपर्यंत पूजा सगळं एकदम असं पूजा झाली. म्हणे आता असे पाटील खुश झाले, एकदम तृप्त. अरे वा, समाधान. आणि मस्त येऊन बसले बंगलीला. ब्राह्मणाने ती सगळी पूजा आवडली तोपर्यंत. आणि आल्या पाटलाजवळ बसला आणि विचारतो, पाटील कसं झाली पूजा, तुम्हाला आवडली? खूप आवडली. खरंच म्हणे मस्त पूजा केली, तुमचे मंत्र चांगले पाटील, बरं का, पूजा मस्त. बरोबर मी येऊ का? या म्हणा. तो पुन्हा आला, ती पाटील दक्षिणेचं काही बोलतच नाही. पुन्हा बसला, पुन्हा विषय काढले. बरं मी येऊ का? या. असं सांगत 4-5 वेळा झाला. ब्राह्मण म्हणतो, द्या तुझ्याचं पैसे काही म्हणतो नाही दक्षिणेचं. मग म्हणे का हो पाटील, माझी दक्षिणा द्या ना म्हणे. अरे हा, दक्षिणा राहून गेली म्हणे. बरं असं करा म्हणे देवा, दक्षिण मुंबई देऊ टाकी म्हणे तुम्हाला. दक्षिण काय दिली? दक्षिण मुंबई. तुझे भाऊ म्हणे अरे असं काय करता ब्राह्मण देवा म्हणे, असं काय करता म्हणे पाटील. उत्तर मुंबई घेऊन टाका, पुरी मुंबई घेऊन टाका म्हणे. अरे म्हणे तुमची आहे का म्हणे, मुंबई मला देऊन राहिले. अरे म्हणे मग ब्राह्मण देवा स्वर्ग काय तुमच्या बापाचा आहे का म्हणे, तुम्ही आमच्यासाठी दिला. साऱ्या गोष्टी तुम्ही आम्हाला काही एवढं बनवून राहिले कधी बसून काही नाही म्हणे सगळं. आणि मग याच्यावर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, योग याग विधी येणे नोळेची शिधी, मायाची उपाधी दंपत. ये योग याग विधी, या पूजा पाठ ज्ञानेश्वर माऊली सांगा, ज्यांना ज्ञानी यांचा राजा म्हणताय, कोणी असं साधारण माणूस नाही, ज्ञानी यांचा राजा आहे. आज जेवढे आपल्याकडे कलेक्टर विलेक्टर सचिव कोणी चांगले मोठमोठे राजकारणी धुरंधर असतील, यांच्यापेक्षा ज्ञानी माणूस की ज्या माणसाच्या तोंडून सहज निघून गेले, हे विश्वची मालिका केवढी मोठी व्यापार. आणि एवढा माणूस सांगतोय, योग याग विधी येणे नोळेची शिधी, वायाची उपाधी दंभधर्म. खोटा आहे आता सगळा, असं नाही चालणार. आणि मग काय सत्य आहे? तर नामदेव तुका ज्ञानेश्वर माऊली हे सांगतात की नामस्मरण घ्या, नाम घ्या देवाचं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना करून दिली. अरे पूजा पूजा काय करतात? देवाचं नामस्मरण घ्या, तोंडाने घ्या, आणि इतकं पुण्य मिळेल की त्याची गणना होऊ शकत नाही. हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आणखी आपली लोक नाशिकला त्र्यंबकेश्वरला जातात. कसं जातात ते? नारायणापुरी, काल सर्पशांती असे बसतात हजारोच्या संख्येने. सगळ्यांकडून रक्कम घेतली जाते.
किती कोटीमध्ये चालली जाते ती रक्कम आणि की ज्या महाराष्ट्राच्या त्या इन्कमला इन्कम टॅक्स सुद्धा नाही. आपण थोडं काही कमवलं तर आपल्याला इन्कम टॅक्स, आपला इन्कम टॅक्स सरकारच्या डोळ्यात येतो. आपल्याला कर्जमाफी भेटली तर ते सुद्धा देते नाही म्हणतो तुम्ही टॅक्स वापरा, यांना टॅक्स फ्री. अशा पद्धतीचं जर चाललेलं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे जर दिलं पापे त्यांना दिले. नाम संकीर्तन साधन पै सोपे जन्मीचे जरी पाप असते आपल्याला सांगतात तुमच्याकडे मागच्या जन्माचे भोग आहे, मागच्या जन्माचं पाप आहे. तुकाराम महाराज सांगतात नुसतं नामस्मरण घ्या, हे साधन तुम्हाला दिले. एवढं मोठं साधन दिले तुमचे जन्मांतरीचे कोटी कोटी जन्मांचे जे पाप असते तेवढी पाप नाम संकीर्तनाने कीर्तनात आले सगळी पाप करून पडली. नाम घेत आहे आणि आपण नाम घेऊया विठ्ठल विठ्ठल. हे विठ्ठल विठ्ठल जे आहे ना श्रोत्यांनी म्हणायचंय, म्हणजे झोप लागली असेल काही विचार असतील गरजेचे सगळे निघून जातात, देवाचं नामस्मरण होऊन जातं. तर ज्या वाटा म्हणून टाकल्या तुकाराम महाराजांनी, ज्या आपण आता बघितल्या की बोंधू साधू आहे हे कसे लुटतायत, जे आपल्याला पूजा पाठाच्या नावाने किती पैसे घेतात. तुम्ही एक पूजा करायला गेले तर 10, 15, 20,000 जातात. हे सगळं काही करण्याची गरज नाही. आणि देवाचं नामस्मरणात सगळं होतं हे तुकाराम महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं.
जाती येतात तुम्ही ऐकताय का आज गेले म्हणतात. तर 2 चरण झाले आपले, कळलं की नाही की एकच देवाचं नामस्मरण करायचं. संतांनी एकेश्वरवादाचा सिद्धांत मांडला आहे. आज 10 देवळी ती स्तुती एकेश्वरवादाचा सिद्धांत तो मान्य केला तर बाकीचे देव आता पाळायचे आपल्याला करायची गरज नाही. संतांशिवाय बाकीचे कोणतेच संत साधू तुझे आता भंगी आलेले हे सुद्धा आता तिकडे जाण्याची गरज नाही. हे आता आपण ठरवलंय आणि आपण सुद्धा सांगू शकतो की एके गावे आम्ही विठोबाचे नाव अनेक आपले काम नाही. आता हे आपण सांगू शकतो. आणि आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आपल्याला आतापर्यंत नाही नव्हतं. तुकाराम महाराजांनी एका सांगितला. आता आपण किती चर्चा केली की या सगळ्या वाटा मोडून टाकायच्या आहेत आता आपल्याला. आता केला राज्य भारत आले. आता आपल्या पुढच्या पिढ्या सुद्धा अशा फोपट मार्गाने राजमार्गाने गेलेला असा राजमार्ग तयार करायचा की या चुकीच्या गोष्टींकडे आपण जाणार नाही. आता आपण बोलूया तिसऱ्या चरणाकडे की आपल्या भारताचे राष्ट्रपती होऊन गेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मिसाईल मॅन म्हणतात त्यांना. खरा देशभक्त माणूस, मोठ्या मनाचा माणूस. संशोधन केली देशात मुस्लिम जरी असले तरी आपण त्यांचे विचार त्यांचे पुस्तक आपल्या घरी आहेत सगळे. आणि या वारकरी संप्रदायात सुद्धा कबीर लतीफा मोमीन मुसलमान जे सुद्धा संत होते. तर APJ अब्दुल कलामांचं आपण गुणगान करतो, ऐकतो त्यांच्याबद्दल. तर हे APJ अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती झाले 350 खोल्या असलेलं राष्ट्रपती भवन आहे. पहिलाच बऱ्याच ठिकाणी आपल्याला एवढं मोठं राष्ट्रपती भवनामध्ये एकटाच माणूस गेलेला आणि एक बॅग फक्त एकच बॅग घेऊन प्रवेश केला. 5 वर्ष तिथे राहिले, तिथे नुसते राहून बसले नाही. एवढी मोठी व्यक्ती हा देश 2022 मध्ये विज्ञानात त्याच्यात सगळ्यात इतकी प्रगती करेल. हा देश मोठा होईल, हा देश महाशक्ती होईल. हा चंग बांधला आणि प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये तरुणांना मार्गदर्शन करते. आता ते तरुण कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे काही असा तपास केला का? सगळ्यांना मार्गदर्शन केलं की आपला युवा सक्षम बनला पाहिजे. 5 वर्ष मेहनत घेतली आणि 5 वर्ष मेहनत घेतल्यानंतर जेव्हा ते राष्ट्रपती पदावरून उतरले त्यावेळेस एकच बॅग घेऊन बाहेर पडले. जगभरातून त्यांना अनेक बक्षीस आले. अनेक लोकांनी प्रेमाने त्यांना भेटवस्तू दिल्या. सगळ्या भेटवस्तू देशाला अर्पण करून दिल्या एकच बॅग घेऊन. अशी लोक जरी त्यांनी कधी विठ्ठलाचं नामस्मरण केलं नसेल पण विठ्ठलाचं काम केलंय अशी लोक घरी संत आहे. आणि अशा लोकांकडे पाहिल्यानंतर आपल्याला जाणवतं जे का रंगले गांजले त्याशी म्हणे तो आपले तोची साधू बोलत हवा देव तेथे दिला. अशा लोकांकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की असं घडलं पाहिजे, अशी लोक पाहिजे. आणि आपल्यामध्ये अशी लोक तयार झाले पाहिजे. कारण आपण विज्ञान युगात जगतोय. आजपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन म्हणायला कीर्तन ऐकायला 50च्या वयाच्या पुढचे लोक येतात. पण आपल्याला असा प्रयत्न करायचा आहे 20, 22, 25 पोरं पोरी सुद्धा येऊन बसले पाहिजे. कारण त्यांना दिशा इथूनच मिळणार. इथूनच वारकरी संप्रदायाच्या जर तुम्ही प्रेमात पडला तर रोज संध्याकाळी हरिपाठ होतात. संध्याकाळच्या हरिपाठाला 6 वाजता घेतो आपण. 6-6:30 6-6:30 तरुण मुलं मुली जरी घेऊन बसते ती रिकामे काम कमी होती. बरेचसे तरुण जे आज व्यसनाधीन होतात. दारू प्यायला जाणार टायमिंग काय? तोच टायमिंग आहे ना. तो जर इकडे बसला तिकडे जाईल का? आई बापाने आग्रह करावा जर एखादी पोरगं तुमचं पहिल्यांदा दारू पिताना सापडलं ना नाला 2 कान भेटायला ठेवून द्या आणि त्याला म्हणे उद्यापासून हरिपाठ आले चला आमच्याबरोबर इकडे आणत चला. पिढ्या आपल्या सुधरतील. ज्यांचं मस्तक जे पुस्तक असते त्यांचं मस्तक चांगलं घडेल. आणि अशी मस्तकं घडवण्यासाठी या वारकरी संप्रदायाचा आपल्याला हा जो पायंडा आहे याचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे, उपयोग घ्यायचा आहे. पुढच्या पिढ्या सुखी आणि समाधानी करायच्या आहे. व्यसनमुक्तीचे धडे आपल्याला इथून देता येतील आणि ते गिरवता येतील आणि आपल्याला मोठं बनता येईल. तर हे ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस
आपण खऱ्या अर्थाने समाधानी. मग समाधानी होत असताना आता घरामध्ये कोणत्या घरामध्ये भानगडी असतात? जिथे व्यसनाधीन लोक आहेत तिथे खूप भानगडी असतात. जिथे प्रचंड अहंकार आहे तिथे भानगडी असतात. जिथे लोभ आहे, नुसतं दारू पिणे व्यसन नाही बरं का, अति पैसा कमवणं सुद्धा व्यसन. अनाड इतका पैसा काय करायचा तो पैसा? माझ्यावरून सांगतो बरं का, मी एक शिक्षक आहे. पगार व्यतिरिक्त माझा कोणता इन्कम नाही. माझी शेती आहे, मी शेती करत. मी काही करू शकतो, मी इंग्लिशचा मी इंग्लिशचे ट्युशन घेऊ शकतो, पण मी ते करत नाही. आपल्याला प्रबोधन करायचं, जिथे जावं तिथे लोकांसाठी बोलावं, लोकांसाठी मांडावं. एवढं पवित्र कार्य आपल्या हातून होतंय. असं पवित्र कार्य प्रत्येकाने कुठे ना कुठे करावं. जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे गरज निस्वार्थपणे, काही कोणावर उपकार करायचे नाही, काही नाही. असं करत असताना काय मिळतं आपल्याला? अद्वितीय आनंद मिळतो. माझे स्टाफ मेंबर माझ्या बरोबर आहे. मी किती आनंदी असतो ते पाहता, प्रचंड आनंद, कुठेही स्ट्रेस नाही, कोणाच्याही बापाला घाबरायचं नाही, काही करून घेऊ आपण. हे कशामुळे होतं? आपण सन्मार्गाला आहोत, आपण सच्चिल आहोत, आपले विचार चांगले, आपण कोणीच काही विरोध करू शकत नाही. तर हे ज्या वेळेस समाजामध्ये ज्या वेळेस असं घडेल तर एक निकोप समाज तयार होईल, एक निरोगी समाज तयार होईल. आणि असा समाज घेऊन चालत असताना या देशाचं सुद्धा कल्याण होईल. आणि मग हे तुकाराम महाराजांनी त्यावेळेस असा समाज निर्माण केला. त्यांनी बघा त्या काळामध्ये किती मोठी कर्जमाफी केली. ते काही पुस्तक वाचावं. त्यांनी भांबरगडावर ज्यावेळेस तपश्चर्या केली, त्यांच्या भावाने शोधून आणलं की दादा मोठा भाऊ गेला, खूप चालला, घरी घेऊन आला. मग म्हणे तिथं भेट म्हणे, घरी जातो मी, येतो, पण म्हणे मग मला आता याच्यात काही मन रमत नाही. तर आपल्या कर्जाचं जेवढे वय आहेत म्हणे, 8 पिढीपासून त्यांच्या घराण्याचं कर्ज वाटप होत होती लोकांना, अनेकांचे गाण खत होते पडले. म्हणे एवढे सगळं जे आपण नदीत टाकून घेऊ. तो लहान भाऊ म्हणला, अरे म्हणे तू करू शकतो, तर मी तर संसार आहे, माझं कशाला करतो, मला लोक याच्यात घेऊ. मग म्हणे असं कर, जाय घरी, माझ्या वाट्याच्या अर्ध्या वया घेऊन ये. सगळ्या त्या चोपड्या वया गाडे भरून आणले, 2 गाडे भरून आले, 2 बैल गाडे भरून. त्या काळात आतापर्यंत आपल्याला 1 पैसा आणि 1.5 पैसा आठवतो. त्या काळात किती वर्ष असेल? 63 लाखाची कर्जमाफी करणार. 63 लाखाची कोणी मागितली नाही, काही नाही, करून टाकली बिनधास्त. आज आपल्या सरकारकडे लोक मागतात, रडतात रस्त्यावर, दे रे भाऊ कर्जमाफी, दे रे भाऊ. ते कर्जमाफी करत नाही. 8 शर्ती एवढे आहेत. पण तुकाराम महाराजांनी सगळं दान करून टाकलं. एवढंच नाही, दुष्काळामध्ये धान्याचं मोठा उघड करून दिलं लोकांना. आणि हे सगळं केल्याने त्यांना दुःख झालं का? अजिबात दुःख नाही, खुश होते, खुश, आनंद. देण्याचा आनंद खूप मोठा असतो, घेण्याचा आनंद नाही. घेण्यात आगोरीपणा आहे, लुटण्यात आगोरीपणा आहे. आजही मोठ्या जबाबदारीने जातो, फेसबुकला पण चालू आहे. मोठमोठे अधिकारी एवढे शिकतात, UPSC MPSC होतात, आपण बरोबर गाणं लावतो. आमच्या गावचं भूषण, आमच्या गावचे आशिन, आमच्या गावचे दक्षिण, हा नालायक तिथे गेला का भ्रष्टाचार करतो, गोरगरीब त्यांच्याकडून पैसे मागतो, लाच खातो आणि लाचेचे फोटो येतात. काय नाला गेला? अशा जर नाला घडत असतील या देशाचं वाटोळं हे करून राहिले. भ्रष्टाचार ही सगळ्यात मोठी कीड आहे देशाला, आणि भ्रष्टाचारी आतंकवाद्यांपेक्षा कमी नाही. मग हे शिकलेच नाही आणि आगोरी नागरिक पुण्य मिळेल का? यांना असे विचार ऐकावे लागतील, आणि असे विचार ऐकले तेव्हा हे सुधरतील. तर अशा लोकांना सुधरवायचंय. यांना आत्मचिंतन, आत्मिक समाधान या गोष्टींपासून हे दूर गेले. मग यांना आत्मिक समाधान मिळण्यासाठी यांना रात्रीची दारू ढोसावी लागते. आपण समाधानी देण्यामध्ये एवढं समाधान असतं माणसाला, पडल्याबरोबर झोपतात. शेतकरी आपला सुखी आहे. शेतकरी कशीच घाबरत नाही, त्याची सगळी प्रॉपर्टी शेतात गुड्यावर पडलेली राहते. तो पावसाची काळजी करत नाही, तो चोरांची काळजी करत नाही. काय जे होईल ते होईल, त्याचं सगळं लाखो करोड त्याच्या ठिबकच्या नळ्या तशाच, त्याचं धान्य ते तसंच. तरी शेतकरी सुखाने झोपतो, आणि हे खातात झोपा लागत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की ज्या वेळेस आपण एकाच विठ्ठलाचं नामस्मरण करतो, हा सगळा आनंद घेतो, आपल्याकडून कोणी लुटलं जात नाही, आपण कोणाकडून लुटले जात नाही, असं ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण
टाळ मृदंग यांच्या गजरामध्ये आपण देवाचं नामस्मरण करायचं आणि इतकं तृप्त व्हायचं तर आपल्याला ब्रह्मरस पिण्याचा आनंद मिळेल. जे तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात आहे. लावणे मृदुंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडते. म्हणजे आपली वाद्य कोणते मृदुंग टाळ वीणा यांचा जयघोष आपण करणार. याच्यात ब्रह्मरस पिण्याचा आनंद आपल्याला सगळ्या वाद्यांना होतो. नाही तर तुम्ही लोक पाहिले बाहेर कोणते वाद्य असतात यांची डीजे आणि ते डीजेवर नाचायसाठी कोणतं रस पितात ते. आपण ब्रह्मरस पिऊन आनंद होऊन त्या जिंकून नाचता राहिला अरे नाचतात ते अक्षरशः व्हिडिओ होतात त्यांच्या. कुठे चाललाय समाज कुठे चालली आहे पिढी. तर आपल्याला ब्रह्मरस द्यायचा आहे आणि हा ब्रह्मरस पिऊन या जीवनाचं सार्थक करायचंय पुढच्या पिढ्यांचं सार्थक करायचंय. आणि इथे आपण भजन करूया विठोबा.
यावर एक आठवतं या मुलींसाठी सांगावं असं वाटतं. दंगल पिक्चर जो आहे ना हा इन्स्पायरेबल झाला. मुलींची कहाणी दंगल पिक्चर आणि तिथे तो आमिर खानचा डायलॉग आहे कि इनकी ये गुनहगार नहीं, गुनहगार उनका बाप है, ये बावड़ा हो गया था. जिस उम्र में बच्चियों ने गुड्डा गुड्डी खेलनी चाहिए थी उस उम्र में उन बच्चियों के हाथ में मैंने मिट्टी भरा. तसं या मुलींचे जिने गुड्डा गुड्डी खेळायचे टाळ आहे तिच्या हातात आणि एवढं मस्त आपल्याला रविदादांचं देवासाठी चांगलं मोठं योगदान आहे. रविदादा जोरदार टाळ्या रविदादा. आपण आता चौथ्या चरणाकडे बोलतो. आपण महापाप कशी फिटतात त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो. परीस असतो, परीस आपल्याला नाही दे काल्पनिक निकट पाहिजे आणि अजून तुम्ही पाहिलं असेल तुम्ही नाही पाहिलं बरं परीस आहे. आणि हे परीस एकच असतं. ते काय असं गल्लोगल्लीकडे पडलेलं कोणाला फार कोणाकडे असतं दुर्मिळ वगैरे सांगतात लोक. पण लोखंड सगळीकडे पडलेलं असतं आणि त्या लोखंडाला परीस लावलं की काय होतं सोनं. मग ते जे परीस असतं ना ते परीस लोखंडाला लागलं की सोनं. असं करता 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 बरंच सोनं तयार झालं. बरंच लोखंड सोनं. मग ज्याला आपल्याकडे मोठा धर्मादान जातीला लई मोठा मोहळा आहे तसं ते लोखंडाची जातीला फणका बसला ना तो एक गेला हातोड्याकडे. हातोडा म्हणे अरे आपली जात संपवून टाकतो. म्हणे आपली जात. हातोडा संतापला. म्हणे कोण आहे तो? म्हणे परीस. म्हणे माझा याचं काय करायचं त्याला गुण लावा लागेल. म्हणे शोधायचा म्हणे
मग त्या परिसराला शोधतात. शोधत 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 परीस सापडतो चाळीसगावच्या स्टँडवर. बसलेला असतो, हातोड्याला दिसतो परीस बसलेला आहे. हातोडा एकदम तापला, एकदम संतापात असा लाल झाला आणि असा उंच उजळला त्यांना 25-30 फुटावर. कशासाठी उजळला? प्रहार करायचा होता त्याला. कोणावर? परिसावर. आणि तेवढा उंच उजळला, वरून भराटीची आवाज होता. कशावर पडला? परिसावर. काय झालं परिसाचं? परिसाचे जरी तुकडे तुकडे झाले, पण परिसाच्या स्पर्शाने हातोड्याचं सुद्धा सोनं होऊन गेलं. हे संतांचं काय? संतांचा नाही म्हणतो. संतांजवळ कसाही माणूस गेला तर त्याच्या आयुष्याचं सोनं होणार. आणि म्हणून तुकाराम महाराज मोठ्या जबाबदारीने सांगतात, करिता देवार्चन घरी आले संत जन, देव सारावे कुठे संत तुझाव्या. देवापेक्षा मोठे संत आहे की जर आपण देवपूजा करतोय, संत आपल्या घरी जर आले तर देव सावरून टाका बाजूला आणि या संतांची पूजा करा. एवढं मोठं संतांचं योगदान. आणि एवढे मोठे संत ज्यावेळेस हे सांगतात की अरे बाबा कोणता मार्ग पत्करतोय आपण, कोणत्या मार्गाने चालतो, आणि मग त्यावेळेस आपल्या या महापातकी याच्यातून आपली सुटका होते. मग त्यासाठी घडलेली उदाहरणे महात्मा गौतम बुद्धांनी अंगुलीमाल ज्या अंगुलीमालने संकल्प केला 1000 लोक मारायचे. एक माणूस मारला की त्याची उजव्या बोटाची करंगळी तोडायची आणि अशी हार मध्ये काढायची. असा हार त्याने केला. आमच्या सोयीला बोलण्यात मला येतात तर हार तो बनवायचा. अशी माळ तयार करून टाकली आणि अशा 999 लोकांना मारलं. आता एक माणूस मारायचा होता. किती माणसं मारले? 999. एवढं मोठं पात्र. ही गोष्ट गौतम बुद्धांना कळली. त्या गावात गौतम बुद्ध गेले, लोकांना प्रबोधित केलं आणि त्या जंगलाचा रस्ता कोणत्या दिशेने विचारला आणि निघाले. लोक म्हणजे अहो नका बस. पण ते गेल्यानंतर तो जोरात आला. बघा आतापर्यंत त्याला पाहिलं की लोक थरथर कापूनच जीव सोडायचे. पण इथे या महात्म्याने तो आला धावून म्हटलं रे थांब थांब म्हणताच थांबला. म्हणजे आवाजात काय आहे? जरब आहे. न पिता एवढा महाक्रूर थांबून गेला. म्हणे काय करतो तू? म्हणे मी माणसं तोडतो. 999 तोडले, आता एक तोडायचा. तुला तोडला तुझी करंगळी इथे बांधली. महात्मा गौतम बुद्धांनी त्याला सांगितलं झाडाची पानं तोड. त्याने तोडली. द्या म्हणे तोडून दाखव. म्हणे कशी तोडली जाते? अरे भल्या माणसा, तू जर तोडू शकत नाही, तुला तोडायचा अधिकार आहे. ही शब्द आपली आहेत साधारण माणसाची. तर ती बुद्धांची शब्द होती. एवढ्या महाक्रूर माणसावर त्याचा असर झाला आणि तो शरण आला. तो म्हटला काय करावं लागेल? बोधी प्राप्त करायला. आणि बोधी कशात मिळणार आहे? शरीरात. विपश्यना केली आणि काही केली असेल, पण विपश्यना जर केली तर आपल्याला शरीरातूनच हे सगळं प्राप्त होऊ शकतं. एवढी शक्ती प्राप्त होऊ शकते. नामदेव महाराजांनी मोठ्या जबाबदारीने सांगितलंय. म्हणजे बघा संतांनी एकेश्वरवादाचा सिद्धांत तर मांडलाच आहे, पण दुसऱ्यांनी काय सांगितलंय? मंदिरांमध्ये जायची गरज नाही तुम्हाला. नामदेव महाराज म्हणतात काया ही मंडळी आत्मा हा. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मूढजना हेही देव का पाहणार. मूर्ख लोकांना तुकाराम महाराज म्हणतात अरे तुम्ही देव कुठे शोधू नका. देवाचा देव आहे ना. जसं उसामध्ये साखर आहे, जसं दुधामध्ये लोणी आहे, तसा देव आपल्या देहात आहे. हा देव सहस्रार
तर देहात जेवढी ताकद आहे हा देह आपल्याला स्वच्छ ठेवावा लागेल. याला कोणत्याही व्यसनांनी खराब करायचा नाही. हे मन ही बुद्धी हा आत्मा एवढा शुद्ध ठेवावा लागेल की याला वाईट विचार सुचता कामा नये. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाचाही मत्सर नाही करायचा. सगळ्यांवर प्रेम करायचं. दया क्षमा शांती येथे देवाची वस्ती, तिथे देवाची वस्ती असते. क्षमा आणि शांती, क्षमा करण्यामध्ये माफ करण्यामध्ये खूप मोठं सामर्थ्य असतं. त्यासाठी खूप मोठा इतिहास आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील. दुसरं उदाहरण पाप नष्ट करण्यासाठी वाल्या कोळी आपल्या पुराणांमध्ये म्हटले, आपल्या वाल्मिकीच्या जंगलात होते म्हणे. तर वाल्या कोळीने त्याने मग संकल्प केला माणसं मारायची, पण नोंदी कशा ठेवायच्या? नोंद काय करायची? रांजणात एक खडा टाकायचा. माणूस मारला की एक खडा टाकायचा. आता रांजण असं छोटा नव्हता, चांगले एवढा रांजण होते जुन्या लोकांचे. आणि त्याचे कसे असते तर असं करत 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 7 रांजण. आणि 7 रांजण भरल्यानंतर अशी काही वेळ आली की त्याच्या भीतीने लोक त्या जंगलात जाईना, त्याला माणसं सापडेना. कोणाला मारायचं? फार जंगल शोधायला. आता तरी कुठेतरी दिसते, कुठेतरी दिसते नाही. विचार करायला लागला. असं करता करता मनाची द्विधा आली आणि त्याला नारद मुनी भेटले. नारद मुनींना शरण केला. नारद मुनींना सांगितलं की मला या पापातून मुक्ती पाहिजे. काय करावं लागेल? हे पाप मी कोणासाठी करतोय? माझ्या कुटुंबासाठी. हे काय आजच्या अधिकारी लोक कोणासाठी एवढे लुटून राहिले? बायका बोलांना सोनं नांदण गाड्या बंगले आहे का नाही, त्यांच्यासाठी हा उद्देश आहे. अधिकारी सगळे बायकोला विचारायला गेला, मी एवढं पाप करतो, जितकी एवढं पाप करून टाकलं, माझ्या पापात सहभागी होणार का? बायको म्हणे नाही हो, तुझं कर्तव्य आमच्यासाठी कमवणार नाही, आम्ही तुमच्या पापात सहभागी होणार. मुलांना विचारलं, मुलं म्हटले नाही हो. अंतर्मुख झाला. नारदांना म्हटलं आता एवढं पापातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल? तर त्यांनी काय सांगितलं? नारदांनी नामस्मरण. काय सांगितलं? त्यांनी सांगितलं नाही 7 बोकडे कापावे लागतील, नवस करावा लागेल, वरणपट्टीचं जेवण द्यावं लागेल, किंवा असे काहीतरी मोठे सप्ताह करावे लागतील वेगवेगळ्या याचे, असे काही करावं लागेल, 9 चंडीचे होम करावे लागतील, असं सांगितले का? नाही. म्हणे मांडी घालून बस, नामस्मरण कर. आता नामस्मरण करायला काय म्हणे नाव? म्हणे राम घे. म्हणे ते राम काही उच्चारलं जातं. मग मरा 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 म्हणता 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 राम राम म्हणायला लागला आणि वाल्या कोळीचा महर्षी वाल्मिकी. नामस्मरणाची एवढी ताकद आहे. संतांनी आपल्याला नामस्मरण काय उगाच नाही सांगितलं. देवाचं नामस्मरण, पांडुरंगाचं नामस्मरण केल्याने अनेक पाप फिरणार आहेत. आणि ही पाप फेडून घेण्यासाठी तुकाराम महाराजांनी 4थ्या क्रमांकात सांगितलं,
छान भैरवी काही वा भाई एकदम जोरदार झाला. त्या चिमोट्या एवढा छान आवाज एवढं भाई असं का अरे अरे वा चॅलेंजच्या गुणी तयार होत आहे तुम्ही आपल्यासाठी आपण एका काही प्रतिबंध तुम्हाला प्रतिबंध तुकाराम महाराजांनी जसं म्हटलंय खेळ मांडी येला वाळ मांडी घाई नाचती वैष्णव भाई वेद अभिमान विसरली ज्ञानी एकमेका लोकांगणी जाते. हा जो कीर्तनाचा खेळ आहे आपल्याला हे बुद्धीचं पुढं वाळवंट होऊन गेलेल्या ठिकाणी आपल्याला खऱ्या विवेकाची वाई आपल्याला करायची. विवेकाची कीर्तन तर पिढ्या पिढ्या चालतात आहे. कीर्तनांमधून जेव्हा ध्यान पुराण सांगतात वाईट वाटतं काय वारकरी संप्रदाय संतांनी सांगितलंय तुम्ही काय सांगून राहिले. तर आपल्याला वर्ण अभिमान विसरून जायचं आहे, जाती विसरून जायचं आहे आणि एकमेकाच्या पाया पडायच्या आहेत. आत्म्याला लोकांना घालायचंय. सगळ्या जातीपाती विसरून सगळा भारत एक करायचा आहे. लहानपणापासून आपण शाळेत शिकतो, घोषणा देतो 15 ऑगस्ट विद्यालयाला जातीपाती का बंधन तोडू, भारत जोडू, भारत जोडू. भारत जोडला गेला पाहिजे यासाठी वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर एक शिक्षक म्हणून आवाहन करतोय सगळ्यांना. आपण सगळेजण एकजुटीने हे वारकऱ्यांचं काम पुढे नेऊया. त्यांच्या जीवनात त्यांच्या त्यागाचं मोल मोठं करूया हे आपल्या सगळ्यांना यातून आवाहन करतो. त्याचबरोबर आपण या कीर्तनातून काय न्यायचे. कीर्तनातून वारकरी संप्रदायाचं जसं वाचतोय मी 5 विषयाचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. वारकरी संप्रदाय काही वाचला नव्हता, पण डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण भाऊ म्हणे आलो संप्रदायात. भाऊने कीर्तन केलं मला घेऊन विरोध होता. हे काय म्हणे असं अवतार करायचं नाही. पण भाऊ सारखा माणूस करतोय आपण पण करायचं. कीर्तन शिकवलं आम्हाला विजय भोईर महाराजांनी शिकवलं, गुलाबदादांनी शिकवलं. कीर्तन शिकून गेलो. तुमचं वाटतं इथे ज्यावेळेस उभं राहावं या गाडीवर खरंच वाटतं की आपण आणि गाडी बोलतोय. एवढी मोठी गाडी संतांनी आपण काही पावर होता, पण संतांमुळे पावर आली. कारण त्यांच्या जीवनाचं मोल इथे राखलं जात आहे. त्याच्यात पावित्र्य त्याची ताकद आलेली. आणि आपण सर्वांनी निर्व्यसनी जीवन जगावं, कोणाचा द्वेष न करावा, जातीपाती पाळायचं नाही. माणसावर माणसाने प्रेम करावं, माणसासारखं प्रेम करावं. त्याचबरोबर आई वडिलांना जीव लावावा. आजकाल
ज्यांनी कधी आई वडिलांना जीव लावला की ते फेसबुकवर व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आई बापाला असं करा आई बापाला. हो हो ऐक ना दादा आम्ही करून राहिलो तुम्ही करायला पाहिजे सगळ्यांनी करायला पाहिजे. आई बापाला प्रेम करा आपल्या मुलांवर संस्कार घडवा चांगली पिढी निर्माण करा. या महाराष्ट्रातून ज्या वेळेस आपण वाचतो 50,000 स्त्रिया बेपत्ता आहेत काही लाज वाटली पाहिजे. एवढ्या महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष होऊन गेले ज्यांनी या स्त्रियांना शक्ती दिली. आणि त्या महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीने होते ते एवढी मोठे शासन यंत्रणेचा प्रचंड अपमान आहे. हे आपल्याला ठणकावून सांगावं लागेल कामासाठी की या सगळ्या गोष्टींवर आपल्याला बोलावं लागेल म्हणावं लागेल सांगावं लागेल खंत व्यक्त करावी लागेल रडावं लागेल. हे सगळं आपल्याला कळावं लागेल हे यातून आवाहन करतो. त्याचबरोबर इथे सगळे तुम्ही संतजन मायबाप इथे आले आम्हाला ऐकलं. उद्योगदारांमुळे 5 पाटील टीम मिशन 500 कोटी लिटर त्याचबरोबर संत तुकाराम महाराज मंदिर ट्रस्ट या सगळ्यांमुळे हा सगळा सुवर्ण कार्यक्रम जुळून आला. या कार्यक्रमाला आपले रवींद्र महाराज काकलीपदे यांनी हे संत आदिशक्ती मुक्ताई महिला वारकरी शिक्षण मंडळ यांचं आपल्याला भरीव योगदान दिलं. या मुलीचे ज्ञान करण्यासाठी ठाकूर सरांनी योगदान दिलं. अशा प्रत्येकाने योगदान दिलंय म्हणून हा कार्यक्रम झाला. आपले साऊंड सिस्टम मध्ये दादा मस्तपैकी तुम्ही नाही तर साऊंड सिस्टम असं मला हे मिळतं कीर्तन इथं आणि आवाज ते लगेच येतो आणि इथल्या लोकांना आवाजच समजत नाही. जे बसले त्यांना आवाज कळला बाकीच्या लोकांना आवाज काय करायचं आपल्याला. तर माझ्यामध्ये माझा आवाज तुमच्यापर्यंत सगळ्यात आला व्यवस्थित छान चांगला आवाज करतो यांचं काय होतं काय भुटुंगाचार्य दिदी काय नाव सांगितलं प्रिया दिदी एवढा छान भुटुंग वाजवला वा भुटुंगाचार्याचं पण आपण कौतुक करूया. दिदींनी छान केलं. विनेकरची छोटीशी दिदी मस्तपैकी केव्हापासून ती छान हे करते आणि या मुलींनी टाळाचा ठेका धरला. खरंच कौतुक. एवढ्या लहान वयापासून आपली पिढी तयार होते आपल्यासोबत केवढा मोठा आनंद. मला ते इतकं मस्त वाटलं की तिचा सपोर्ट होता मस्त तुमचा सपोर्ट मिळाला मला बोलायला संधी मिळाली. तासात तास बोलू शकलो असतो पण आमच्या गुरुंनी सांगितले 2 तासात आपण घ्यायचं शॉर्टकट स्पीड झालं पाहिजे लोक बसते म्हणून आता चालूच ठेवायचं. तर आपण इथे थांबूया. ज्ञानेश्वर या ठिकाणी हरिभक्त तुषार महाराज निकम धामणगावकर यांनी अतिशय सुंदर असं अभंग घेतला आणि त्या अभंगाचं अगदी सुंदर असं निरूपण केलं आणि अतिशय सुंदर दृष्टांत देऊन सर्वांना मंत्रमुक्त केलं. त्याबद्दल महाराजांसाठी जोरदार टाळ्या झाल्या. महाराजांनी आधी पाहिलं होतं पण आज त्यांचं पाहिलं आणि मला आनंद वाटला कारण ते माझ्या मुलाचे मामा आहेत. तर बरोबर यांची जी टीम आहे सर्व
सर्व अतिशय चांगले कीर्तनकार आहेत, पण त्यांना जो उद्देश जे द्यायचे आपल्याला त्यांनी अतिशय चांगलं दिले. या ठिकाणी आमची आदिशक्ती कोणताही वाक्य होता. या संस्थेचे संचालक हरिभक्त रवींद्र महाराज, हरिभक्त महाराज सुनीलभाई पाटील महाराज यांनी या घडवलेल्या चिमुरड्या आज 50 विद्यार्थी या संस्थेचे सुद्धा आहेत.